एक शेर, अक्ल हैरत में है ये रफ्तार दुनिया देखकर, अक्ल हैरत में है ये रफ्तार दुनिया देखकर, एक को आता देखकर और एक को जाता देखकर, भूल कर भी तुम कांधा ना देना उसके जनाजे को, भूल कर भी तुम कांधा ना देना उसके जनाजे को, क्योंकि वो फिर जिंदा ना हो जाए सहारा देखकर. धन्यवाद. बसवराज पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण विचार व्यक्त करावा. सन्माननीय आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि ज्यांच्याकडे संसद रत्न म्हणून बघतो, सगळ्या महिलांना आणि भारतीय संसदेला स्वाभिमान वाटावा अशा आमच्या ताई खासदार सुप्रियाताई, ज्यांनी चित्रपटामध्ये शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज साकारलं म्हणून तुमची किंमत आमच्यात नाही. तुम्ही कलाकार म्हणून ते सक्षमपणे साकारलात, पण तुमच्या जीवनामध्ये वागताना संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज आहे म्हणून तुम्हाला आम्हाला मानाचा मुजरा करायचा आहे. ही उदयगिरी बाबाची भूमी आहे, ही शामत खादरीची भूमी आहे. 1760 ची लढाई, पानिपतची लढाई इथून सुरू झाली आणि पेशव्याला पहिला विजय इथं मिळवून दिला आहे. आणि ताई, मी आज सांगतो तुम्हाला, विधानसभेत या इथून विजयाची तुतारी वाजल्याशिवाय राहणार नाही, मी ही तुम्हाला खात्री देतो. भालेराव साहेब, जिल्हा अध्यक्ष आणि आमचे दुसरे सहकारी अत्यंत जोरात, शिवाजीराव बॅटिंगची काय कदर करावी तेवढी कमी, अत्यंत चांगलं असं भाषण केलं. अजिमभाई, आता मुलगा असला तरी चंदन कार्याध्यक्ष महाराष्ट्राचा झालाय. मी पहिल्यांदा नाव घेतलं, कारण मी असलं की ते नसतात, ते नसलं की मी असतो. त्याला मी सांगितलं, मला 70 झालेत बाबा, आता तू बघ. पप्पा दाढी पांढरी झाली पण केस काळे असेपर्यंत मी आमच्या ह्याच आगे बढवणं धोका देतंय. भिसेताई, लातूर शहराचे अध्यक्ष, महिला अध्यक्ष, माजी आमदार सोनकवडे साहेब, माजी आमदार तोंडचिरकर साहेब, आमच्या तालुक्याच्या नवीन सर्व पदाधिकारी, जळकोटचे अध्यक्ष आणि जनता मायबापांनो, आपल्याला सगळ्याला नमस्कार करतो. अजिमभाईंनी शेरशायरीपासून सुरू केली. खरं म्हणजे मला भाषण करायचं नव्हतं, मी म्हटलं तुम्हीच बघा, तुम्हीच करा. ज्ञानेश्वर पाटलाला यादी देताना शिवाजीराव मी सांगितलं होतं, मला नको, एवढे मोठे सगळे असताना आपलं आपण बॅटिंग पुन्हा करायचं. चांदनी रात में बरसात अच्छी नहीं होती. तरुण जास्त असल्यामुळे चंद्राच्या सावलीचा, उजेडाचा, चंदन तू ऐकू नको. चांदनी रात में बरसात अच्छी नहीं होती, वो मैयत जिसके घर में उसके दर पे बारात अच्छी नहीं होती. चांदनी रात में बरसात अच्छी नहीं होती, वो मैयत जिसके घर पे उसके दर पे बारात अच्छी नहीं होती. ताई और कोले साहब, आपके सामने मेरे जैसे की बात करना भी अच्छी नहीं होती. तुम्ही इतके धुरंदर, तुम्ही भाषणामध्ये इथं बोललात म्हणून मी कौतुक करत नाही. तुम्ही बोललात लोकसभेमध्ये, ताई बोलले लोकसभेमध्ये. अशी भाषणं, खोटारडी भाषणं रोज टीव्हीमध्ये बघतो. पण शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी कोण बोलला असेल तर आमचे संसद रत्न आणि आमचे कोलेदादा बोलले. हे खरा विकासाचा प्रश्न असतो. मी इथल्या मंत्र्यावर, आमदारावर बोललो नाही तर काय आहे की यांचं मन चाल, बरोबर आहे का? पत्रकार मुंडी जोरात हलवायला लागले आणि बोललो, अरे ज्याला आपण घडवलं त्याला हाकलून द्यायची तुमची ताकद असताना मी कशाला बोललो? हा झाला कोण? हा झाला कुणामुळे? तुमच्यामुळे झाला. आणि तुम्ही ही जनता सगळी उदगीरची एवढी आणि जळकोटची एवढी सक्षमपणाने असताना मला वाटतंय की याच्यावर फारसं बोलण्याची गरज नाही. विचाराची लढाई लढणारी आपण पवार साहेबांच्या विचाराची माणसं आहे. पवार साहेबांचा विचार कोणता? ताई, याच व्यासपीठावर थांबून कोल्हे साहेब, अजितदादा आले होते,
कोणती यात्रा होती शिवाजी? हल्ला बोल यात्रा होती. बनसोडे एकदम मागे बसले होते आणि मीच काय दुर्दैव सुचलं माहित नाही, दादा बनसोडेंना उमेदवारी द्या, आम्ही निवडून आणायची जबाबदारी घेतो म्हणलं, आणि दादानी याच व्यासपीठावर उमेदवारी जाहीर केली, ते निवडून गेले. तो योग झाला. पण ताई, तुम्ही कार्याध्यक्ष आहात, खासदार साहेब तुम्ही पार्लमेंटरी बोर्डात आहात, मी अत्यंत नम्रपणाने सांगतो की भालेराव साहेबाला यावेळेस उमेदवारी द्या, ही आपल्याला जाहीरपणाने मी विनंती करतो. यांना उमेदवारी का द्या? कुणाला तरी पाडण्यासाठी नाही, कुणाच्या तरी पायात पाय घालण्याची पवार साहेबाची ही पद्धत नाही. आज आमच्या पक्षाला शिवस्वराज यात्रा का काढावं लागलं? संबंध ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने भारतीय घटना तयार करताना सुद्धा त्यांनी केलेली कलमं, मग शेतकऱ्याच्या संबंधी असतील, आया बहिणीचं संरक्षण असेल, प्रशासनाच्या पद्धती आमच्या घटनेमध्ये घेतल्या. त्या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानी महाराजांचं नाव घ्यायचं आणि कसले कृत्य करायचे ते शिवाजी महाराजांचं नाव घ्यायच्या लायकीचे नाहीत, म्हणून आज आम्हाला शिवस्वराज्य यात्रा काढावी लागली. ही शिवस्वराज्य यात्रा एवढ्यासाठी काढावी लागली, छत्रपती शिवाजी महाराज वंश परंपरेने राजे झाले नव्हते, स्वइच्छेनेही राजे झाले नव्हते, पण हे रयतावर झालेला अन्याय, मोगलांनी केलेला रयतावरचा अन्याय थांबवण्यासाठी या रयताचा राजा म्हणून नाही, मी सेवक म्हणून यांच्या पाठीशी उभं राहतो, म्हणून शिवाजी महाराज गेले. हा शिवाजी महाराजाचा संकल्प आहे. कल्याणच्या सुभेदाराची सून महाराजाच्या पुढे आणून उभं केल्यावर आमच्या मासाहेब अशा असत्या तर आम्हीही सुंदर झाला असतो. म्हणून परक्या स्त्रीला आई मानणारे आणि बहीण मानणारे ही शिवाजी महाराजांची भूमी आहे आणि त्याची औलाद आपण आहेत. आणि इथं काय होतं, देशामध्ये उघड्या करून मिरवणुका दुसऱ्या राज्यामध्ये निघतात. आपल्याकडे लातूरच्या आपल्या भगिनीला, या आमच्या सगळ्या बहिणींनी मोर्चा काढला, तिचा खून झाला, बलात्कार झाला, कसं काय पत्ता लागला नाही, त्या सुडे नावाच्या आमच्या भगिनीचा. ही आमची संस्कृती आहे. तुम्हाला लाज वाटली पाहिजे शिवाजी महाराजांचं नाव घेण्यासाठी. शिवाजी महाराजांनी भ्रष्टाचार करणाऱ्या आणि परस्त्रीकडे बघणाऱ्या पाटलाला उलट टांगून त्याची मुंडी छापली होती आणि दोन्ही हात काढून टाकले होते. पण इथं बलात्कार करणाऱ्याला आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आमदार गोळ्या घालतो, ही कायद्याची सुव्यवस्था आहे का? याच्या संबंधी आता तुम्हाला मला विचार करायचा आहे. मित्र, तुमचा माझा प्रश्न काय होता? मगाशी बऱ्याच जणांनी सांगितलं आणि आमदार पण सांगत जातील, मी बिल्डिंग बांधलो. तुम्ही काय केलं ते पवार साहेबाच्या कृपेने केलंय. तुम्ही आघाडीमध्ये गेल्यापासून 1 रुपयाचा काही निधी आणला असेल तर मी वाटेल ते उद्या या व्यासपीठावरून बाजूला सरकायला तयार आहे. सगळा निधी तुम्ही कुठून आणला? पवार साहेबांच्या नावा. हे मंदिर थिएटर नाही आहे, व्यासपीठ असलं पाहिजे. आपण त्या चुकीच्या संस्कृतीची माणसं नाहीत, आपण इमानदार माणसं, पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी माणसं आहेत. एकीकडे बहिणीला 15,000 देऊन माझी बहीण म्हणणारे आणि घरातल्या बहिणीला विरोध करणारे आपण नाही. ही सगळी माता बहिणी या आपल्या 1500 आपण त्यातले दत्तभ्रष्ट माणसं नाही आहेत, आपण कबाळ करंटे नाही आहेत. जी दिसली ती माऊली आपली बहीण आहे आणि हातात काही द्यायचं नसेल तर तिला नतमस्तक होऊन प्रेम देणारी माणसं आपण आहेत. म्हणून शिट्ट्या आपल्या व्यासपीठावर वाजल्या नाही पाहिजे. आपल्या व्यासपीठावर त्याला हकलून देण्याची टाळी वाजली पाहिजे. ही मर्दानगी आपण ठेवली पाहिजे. मी आपल्याला सांगत होतो 4 इमारती बांधल्या, याच्यासाठी जे बजेट होतं ते सुद्धा आणलं. ते आमच्या जयंत पाटील साहेबांनी दिलं, ते आमच्या शरद पवार साहेबांच्या काळामध्ये दिलं. याचा तुम्हाला कुठेतरी बेरीज वजाबाकी करायची. आणि खरे प्रश्न काय ताई, तुम्ही काय आणलं याच्यापेक्षा संसदेमध्ये आमचं दुःख मांडलंय. कोले साहेब, तुम्ही आमचं दुःख मांडलंय, पण तुमच्या आमदारांनी या बनसोडेंनी विधानसभेमध्ये आमच्या विम्याच्या प्रश्नाबद्दल बोलल्याचं कळवा आणि 1000 रुपये माझ्याकडून तुम्ही मिळवा. गोड गोड बोलायचं, कानात बोलायचं, महमूद बोलून गेला. आता आपल्याला फसायचं नाही. विम्याचा प्रश्न दुसऱ्या तालुक्यामध्ये 50 कोटी 70 कोटी मिळाले, माझ्या जळकोट उदगीर तालुक्याला 9 कोटी मिळाले. ही दळभद्रीपणा. आमचा सोयाबीन पडून होता, आमच्याकडे कांदा नाही.
आमचा सोयाबीन पडून होता, आमच्या आया बहिणीचे लग्न होती, सणवार होती. 2800 रुपये ते 3200 रुपये सोयाबीन गेला. त्या आमच्या शेतकऱ्याचा सोयाबीन खरेदी करा म्हणून तुम्ही मंत्री म्हणून जर मुख्यमंत्र्याला भेटला असाल किंवा तुम्ही संसदेमध्ये विधानसभेमध्ये तुम्ही एक शब्द सुद्धा बोलला नाहीत, तर मग तुम्ही विकास काय केला याचा हिशोब द्या. शासनाचे पैसे आणले, आधा तुम्हाला आधा हमारा केले, गुत्तेदारांना दिले, ते काय बोलले तुम्ही सगळे ते बोला. पण माझा मूळ प्रश्न आहे संजय, माझा मूळ प्रश्न आहे, हे गुत्तेदार बित्तेदार 10-20 लोक 5-50 लोक असतील, तर हे कोपऱ्यातला माणूस, तो देवणीचा माणूस, तो जोडकेडचा माणूस, तो नागराचा माणूस, या उदगीरच्या किल्ल्या गेशीतला माणूस तुमच्यासाठी रक्त आटवला, त्याच्यासाठी तुम्ही काय दिलं? आजही एकीकडे तांड्यावर चला, मी तांड्यांचे नावं सांगतो. कोणता? लई लांब जाऊ नका, बोरतळ तांड्याला चला. नावं घेतल्यावर लई आहे. इथल्या इथं जर नागलगावला जाता जाता डावीकडे वळा, बोरतळ तांडा. दरवर्षी रोड करायचा, त्याला खड्डे बुजवायला पुन्हा गुच्छ द्यायचं. ही आपल्या तालुक्यातली पद्धत आहे. ताई, गाडीत मी सांगितलं, कामाला आम्ही भारी आहेत, आमचा कार्यकर्ता त्याच्या विरोधामध्ये भारी आहे, पण मतं घेताना पैशाच्या बाबतीत आम्ही भारी नाहीत. कारण आयुष्यामध्ये कधीच कुणी आमच्यापैकी बेईमानी केलं नाही, म्हणून आम्हाला कधी ते पैशाला ऐकत नाही. पण मी आपल्याला विनंती करणार आहे, आपला इमान विकत घेण्याची आज ते भाषा बोलतात. व्यक्तिगत बैठकीमध्ये काय बोललं जातं? मी लोकसभेला इतके कोटी रुपये दिलो म्हणून मी 4000 प्लस झालो. तुमच्या माझ्या इमानाची विक्री करून मुंबईमध्ये मी एवढ्याला पैसे देऊन खरेदी केलेलं मत सांगतात. आणि विधानसभेला तर मी भाव दुप्पट काढलाय म्हणून सांगितलाय. आपण विकाऊ आहेत का? आपण दलाल आहेत का? आपण हरामखोर आहेत का? तुमच्यासारखे बैमान आहेत का? याचा तुम्ही विचार करणार आहेत का नाही? सर सलामत तो पगडी 50. उपाशी राहिलं तरी चालतं. उपाशी पोट सोन्याचा ताट आणून दिले, त्याच्यात पंचपक्वान घातलं, वरून जोड्यानं मारलं, खाभोचडीच्या म्हणल्यावर तुम्ही घास तोंडात घेणार नाही. ही आपण महाराष्ट्रातली औलाद आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतली आपण औलाद आहेत. अशा हरामखोरांचे पैसे आपण घेणार आहेत का? याचा निकाल तुम्हाला मला घ्यायचा आहे. हा विचार आपण करायचा आहे. माझी व्यक्तिगत दुश्मनी कुणाची नाही. मी एक आहे, माझ्या व्यक्तिगत घराण्यामध्ये कुणाची दुश्मनी करायचं मला शिकवलं नाही. पण मी विचाराशी गद्दारी उभ्या आयुष्यामध्ये केली नाही. कोल्हे साहेब, माझ्या मंत्री महोदयांनी तर सांगितलं, मी ते आज व्यासपीठावर बोलत नाही. दादानी सुद्धा सांगितलं, बसवराज मी आहे, मी अत्यंत नम्रपणे ताई सांगितलं, मला तुमच्याकडे आल्यावर प्रतिष्ठा मिळेल, मला मजा मिळेल, पण मला समाधान मिळणार नाही. जे पवार साहेबाच्या पायथ्याला बसून समाधान मिळणार आहे ते तिथं मला मिळणार. आणि मित्र, हेच समाधान मला आहे, याचाच आनंद मला आहे. मी माझ्या उभ्या आयुष्यात कधी आमदार खासदार झालो नाही. 90ला 202 मतांनी पडलो. काँग्रेसचं तिकीट होतं, जयंतराव आणि मी, राजीव गांधींनी एकदाच आम्हाला दोघांना तिकीट दिलं. आज त्यांना मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये आहेत आणि मी मात्र चिठ्ठी घेऊन त्यांच्या दारात आहे. याचं मला दुःख नाही, पण मी पवार साहेबाच्या घरात आहे, याचा मला आनंद. आणि तुम्ही किती प्रेम करता. कधी सत्ता नाही, कारखान्याचा चेअरमन होतो 14-15 वर्ष तर तिकडं होतो. मुंबईला साखर संघाचा अध्यक्ष होतो तर तिकडं होतो. पण तुमच्यासाठी सेवा करण्याची संधी नाही मिळाली म्हणून मी रडत बसलो नाही. कारण राखीव कायमचा आहे आणि राखीव जरी असला तर आपला भाऊ निवडून आला पाहिजे म्हणून तुमच्या साथीने आपण प्रत्येकाला पुढे केलं. भालेराव साहेब, आज तुम्हालाही पुढे करतो. उद्या तुम्ही निवडून यावं ही अपेक्षा आहे. परवा गाडीत बसता बसता भालेराव साहेब म्हणले, तुम्ही पुढे बसा. मी तुम्हाला एक किस्सा सांगितला. निवडणूक आली की मला सगळे गाडीत पुढे बसवतात. मग भालेराव साहेबाला हात जोडलो, बनसोडे साहेबाला तेच म्हणलो होतो. त्यांनी माझा हात धरून नाही 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 म्हणून पुढे बसविलं. पण माझी हाईट कमी, वजन कमी, कुणी बी उचलून बसवू शकतं. बसविले. भालेराव साहेबाला म्हणलं, भालेराव साहेब, म्या इमानदारनं पुढे बसत नाही, लय धोका झालाय. कारण या जनतेला आश्वासन तुम्ही फक्त 10 लोकांना दिलेले असता, आम्ही 1000 लोकांना आश्वासन दिलेलं असतो. ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही आम्हाला साथ द्या. आणि मला विश्वास आहे
तुम्ही आमच्या विचाराच्या विरोधात होतात. मीच तुमच्यासाठी 1000 भाषणं केली, पण जिथे होतात तिथं विचाराची बांधिलकी होती आणि सत्ता बाजूला सोडून ती इथं आले. म्हणून मित्र, मी आता खूप बोलत चाललो, मी जास्त बोलणार नाही. आपल्याला 1500 रुपये बोलले. माझ्या भगिनींना विनंती आहे, तुम्ही सिलेंडर किती रुपयाला घेत होता? 350 रुपयाचं सिलेंडर 1100 रुपयाला गेलं. निवडणूक आली म्हणून 800 रुपये केलं. तुम्ही फ्री इनकमिंग फ्री होतं, आता 79 पैसे लागलाय. एटीएम मधून तीन वेळेस जर तुम्ही पैसे काढले, माया बहिणीनं तुमचे लेकरं पुन्हा मुंबई दुबईला शिकायला 3 वेळेस पैसे काढले तर 180 रुपये लागतात. शेतकरी बांधवांनो, 1 लाखाचा खात घेतला तर 18,000ची जीएसटी आपल्याला द्यावी लागते. खरं सांगू का, हे सांगायला गेलं तर दुर्दैवानी कपड्याच्या दुकानात गेलात आणि प्रेतावर सुद्धा कपडा घेऊन यायचा असेल तर त्याला जीएसटी द्यावी लागते. एवढं तुमचं माझं दुर्दैव आहे. म्हणून भालेराव साहेब, आता तर बोलावंच लागणार आहे तुम्हाला. जयंत पाटील आल्यावर मी सांगतो तुम्ही काय काय बोललात ते, पण मी आता आटोपतं घेतो. म्हणून मी आता अधिक लांबलचक भाषण न करता, इमानदार पवार साहेब, ज्या पवार साहेबांना ताई आम्ही साक्षीदार आहे, नामांतर झालं, साहेबाला त्यावेळेस सांगितलं गेलं की मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर केलं तर तुमची सत्ता जाईल. तर त्यावेळेस पवार साहेबांनी सांगितलं, बाबासाहेबांच्या विचारासाठी माझी सत्ता गेली तरी बेहतर, पण मी विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देईन म्हणणारे हे संकल्प आहे. दुर्दैवानी आज कायदे वेगवेगळे काढून मुस्लिम बांधवांना त्रास देत आहेत. आरक्षणाच्या बाबतीत माणसामध्ये भेदभाव निर्माण करतायत. या सगळ्या गोष्टीचा डाव तुम्हाला मला ओळखायचा आहे. ताई, या मतदारसंघामध्ये मुस्लिम आहेत, मराठा आहेत आणि लिंगायतही आहेत. कोले साहेब, लिंगायत समाज या कर्नाटकामध्ये, मी लिंगायत आहे म्हणून बोलतो असं नाही, बाकीच्याबद्दल सगळे बोलले, राहिलेलं मी बोलावं म्हणून बोलतो. आणि त्या समाजात जन्मलो म्हणून माझं काही वाईट